राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज परभणीतून लोकसभा उमेदवार म्हणून महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। स्वतः पंकजाताई मुंडे या अर्ज दाखल करण्यासाठी आणि जाहीर सभेसाठी परभणीत दाखल झाल्या। ताई, काय सांगाल, आज जानकर साहेबांनी इथं उमेदवारी अर्ज दाखल केला? हो, जानकर साहेबांना शुभेच्छा। आणि जानकर साहेबांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आज त्यांची उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक सभा आहे, मला वाटतं त्यालाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोनही येणार आहेत आणि त्यांनी मला या सभेसाठी आग्रहाचं निमंत्रण दिलेलं आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आलेली आहे। काय वाटतं ताई, त्यांच्या समोर आव्हान आहे परभणीत लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात? कोणती निवडणूक आव्हानच असते, आव्हान दिल्याशिवाय कोणती निवडणूक नाही। कारण एक प्रचार केला जातो की ऐन वेळेला महायुतीचा उमेदवार जो आहे तो बाहेरून परभणी जिल्ह्यात आला, कारण इथं एवढे मोठे उमेदवार इच्छुक असताना महादेव जानकर इथं आले, त्यामुळे वाटतं आता तो विषय महायुतीच्या वेगवेगळ्या पक्षांना जागा कोणत्या सोडायच्या ह्याच्यावर अवलंबून असल्यामुळे असं झालंय। ही कुठे ना कुठे ही वेळ येणारच होती, कारण एखाद्या महायुतीच्या उमेदवाराला जेव्हा आपण जागा सोडतो तर तिथे अशा प्रकारच्या चर्चा होणं निसर्गता आहे। आता इथलं धर्मसंकट आहे तुमच्यासमोर, कारण दोन भाऊ निवडणूक लढवतात। या अगोदर तुम्ही म्हणजे संजय जाधव यांच्या प्रचारासाठी येत होता, आता यावेळेला दुसरा भाऊ महादेव जानकर महायुतीतून लढत आहेत। आता बघा, प्रॉब्लेम असा आहे की या सगळ्या निर्णयांमध्ये, या सगळ्या बदलांमध्ये त्याचा भाग मी नाही, पण आता निवडणुकीमध्ये मला उमेदवार म्हणून प्रचाराला माझ्या महायुतीच्या उमेदवाराच्या जाणं हे क्रमप्राप्त आहे। नक्कीच मी पूर्वी जेव्हा शिवसेना भाजपची युती होती तेव्हा बंडू भाऊ शेट्टी प्रचाराला यायचे, आता या प्रचाराला पक्षाच्या हिशोबाने मला येणं भाग आहे। तर नातेभावांचे असणारच आहे, पण आता निवडणुका पक्षांच्या आहेत। महादेव जानकर विजय होतील परभणीतून असं वाटतं? ते विजयी व्हावे अशी इच्छा व्यक्त करते। बीडमध्ये अजूनही महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही। हो, त्यांचा उमेदवार निश्चित झाला नसेल तरीही माझा एक राऊंड झालेला आहे, आता मी दुसऱ्या राऊंडला प्रचाराच्या लागलेली आहे। त्यांचा उमेदवार कोण आहे याच्याकडे माझं यात किंचितही लक्ष नाही। मी माझ्या उमेदवारी कशी योग्य आहे बीड जिल्ह्यासाठी याच्यासाठी प्रचार करत आहे। थँक्यू। तर या होत्या पंकजाताई मुंडे आणि त्यांनी स्पष्ट केले, दोन भावांमध्ये लढत असली तरी आता पक्षाचं जे काही आहे त्या पक्षाच्या अनुषंगाने मला इथं प्रचार करावा लागणार आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।